आणि बातमी नांदेडमधून आहे। मिनल खदगावकर सगरोळी किंवा लोहामधून लढणार असल्याचं समजतंय। राजेश पवारांच्या पत्नी या बरबडा गटातून लढण्यास इच्छुक असल्याचं समजतंय। हेमंत पाटलांच्या पत्नी ही झेडपी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत। ओबीसी महिलांसाठी हे पद राखीव झालेलं आहे, त्यामुळे त्यांना अधिक संधी असल्याचं बोललं जातंय। त्याचबरोबर प्रताप चिखलीकरांचा मुलगा आणि मुलगी सुद्धा रिंगणात उतरणार असल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी योगेश लाटकर आपल्या सोबत आहेत या संदर्भात बोलण्यासाठी। योगेश, अतिशय दिग्गज असे सगळे नेते आहेत आणि या दिग्गज नेत्यांचे नातेवाईक जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरणार आहेत। काय नेमकं राजकीय चित्र आहे? निश्चितपणे आता ज्या पद्धतीनं ओबीसी महिलासाठी अध्यक्षपद राखीव झालेलं आहे आणि त्यामुळे जे आहे ते आता अनेक जण इच्छुक आहेत जे ओबीसी मधनं आपली महिला उभी राहावी, ती निवडून यावी आणि अध्यक्ष व्हावी अशी इच्छा बाळगणारे जिल्ह्यात अनेक जण निर्माण झाले। त्यात या महत्त्वाच्या जे 5 जण जे उमेदवार सध्या तरी लक्षात येत आहेत त्यातले अजितदादा गटाचे जे विद्यमान आमदार आहेत लोहा विधानसभेचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा मुलगा आणि मुलगी हे दोघंही इच्छुक आहेत आणि यांचे मतदारसंघ सुद्धा जे मागच्या वेळेस होते ते सुरक्षित आहेत, त्यामुळं या दोघांचा कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त आहे। तर नायगाव विधानसभेचे भाजपचे आमदार राजेश पवार यांची पत्नी ही मागच्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य होती, मात्र ती ज्या मांजरम गटातून होती तो गट आता आरक्षित झाल्यामुळं पूनम पवार यांना आता बरबडा या गटातून तयारी करावी लागणार आहे। तशी तयारी त्यांनी केलेली आहे। बरबडा असेल किंवा पूर्वीचं मांजरम असेल हे नायगाव विधानसभेअंतर्गतच येतं, त्यामुळे तिथं त्यांना फार अवघड जाईल असं सध्या तरी वाटत नाहीये। त्याशिवाय विधान परिषद सदस्य हेमंत पाटील जे आहेत त्यांची पत्नी नांदेड तालुक्यातील 2 ठिकाणाहून आपलं नशीब आजमावण्याची शक्यता आहे। त्यात वाडी बुद्रुक हा एक मतदारसंघ आहे आणि धनेगाव हा एक मतदारसंघ आहे। या दोन्हीपैकी एका ठिकाणाहून राजश्री पाटील हे नशीब आजमावू शकतात। त्या आतापर्यंत निवडून आलेल्या नाहीत, पण यावेळी त्या नशीब आजमावू शकतात। आणि भास्करराव पाटील खदगावकर हे जे माजी मंत्री आहेत ते सध्या अजितदादा गटात आहेत आणि त्यांची सून मिनल खदगावकर ही मागच्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य होती, परंतु आता त्यांचा देखील मतदारसंघ जो आहे तो बदललेला आहे, त्यामुळे ते लोहगाव किंवा सगरोळी या 2 पैकी एका मतदारसंघातनं लढवण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। याशिवाय काही माजी आमदार आहेत त्यांच्याही परिवारातले काही सदस्य वेगवेगळ्या मतदारसंघातून अर्थात जिल्हा परिषदेच्या गटातून निवडणूक लढवू शकतात असं देखील बोललं जात आहे। परंतु आता हे या क्षणाला ते जाहीर करत नाहीयेत, कारण सगळी राजकीय परिस्थिती बघितली जाईल आणि त्यानंतर ऐन वेळेला ही उमेदवारी दाखल केली जाईल। जी मंडळी आमदार किंवा माजी आमदार किंवा खासदार माजी खासदार आहेत अशा मंडळींना कुठूनही निवडणूक लढवताना त्यांना ते फार सोपं वाटत असतं, कारण जिल्हा परिषदचा गट हा तसा विधानसभेच्या दृष्टिकोनातून फार छोटा असल्यामुळं त्यांना असं वाटतं की ते अगदी कमी काळात देखील तयारी करू शकतात। आणि अशा पद्धतीनं आता ही चुरस रंगलेली आहे, दिवाळी तोंडावर येऊन ठेपलेली आहे। आता कार्यकर्त्यांना खुश करावं लागणार आहे, मतदारांना देखील खुश करावं लागणार आहे। त्यामुळं हा जो प्रचार आहे तो अशा पद्धतीने सुरू होईल की ग्रामीण भागामध्ये अर्थकारण जे आहे त्याला कशी चालना मिळेल याच दृष्टिकोनातून हा मुख्य प्रचार होईल अशी परिस्थिती आहे। विनोद सर, अगदी एकूणच नांदेडमधली ही परिस्थिती आहे। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद योगेश दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण आमच्यासोबत असेच राहा। पुढची बातमी आपण धुळ्यातून पाहणार आहोत। धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक दिग्गजांचं स्वप्न भंगलंय। अनेक दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघामध्ये महिलांसाठी आरक्षण पडलंय, तर महायुती होण्याची शक्यता ही कमीच आहे। त्यामुळे फागणेत भाजपकडून अरविंद जाधव तर अजित पवार गटाकडून केडी पाटील लढण्यास इच्छुक आहेत। कापडणेमध्ये भाजपकडून रामकृष्ण खालने आणि अजित पवार गटाकडून किरण पाटील हे लढण्यास इच्छुक आहेत, तर कुसुंब्यात भाजपकडून संग्राम पाटील आणि अजित पवारांकडून किरण शिंदे हे लढण्यास इच्छुक आहेत। नागेंद्र मोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नागेंद्र, जवळपास महायुती होण्याची शक्यता कमी आहे असं मानलं जातंय, त्यामुळे स्वतंत्रपणे हे सगळे जण निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत। कुणाचं पारडं जड वाटतंय आणि कुणाच्या पथ्यावर आरक्षण पडलंय? नक्कीच विरोध सर, आपण जर काल पाहिलं तर या ठिकाणी 28 उमेदवार महिला असणार आहेत, त्यामुळे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देखील आता या ओबीसी महिला असणार आहेत, त्यामुळे नक्कीच मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता महिला राज नक्कीच येणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे।
आणि असं असलं तरी दिग्गज नेत्यांच्या पत्त्यावरही हे आरक्षण जे आहे ते पडलेलं आहे. आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेचे जे आता माजी अध्यक्ष होते तुषार रंधे यांचा जो विक्रम गट होता, आता या ठिकाणी देखील आता महिलांसाठी ही जागा राखीव ठेवण्यात आली आहे. आणि दुसऱ्या ज्या अध्यक्ष होत्या धरती देवरे, ज्या गुजरातचे जे माजी प्रदेश अध्यक्ष होते CR पाटील, त्यांच्या कन्या होत्या, त्यांचा जो काही प्रसाद पाटील लिहिले, प्रसाद शिंदे आहे तो अहिल्यानगरचा. हॅलो, नक्कीच आपण जर पाहिलं तर धरती देवरे ज्या लांबकानी गटातनं निवडणूक लढवत होतात आणि त्या ठिकाणी त्या निवडून आल्या त्यात आणि जिल्हा परिषदेच्या त्या 2.5 वर्षासाठी अध्यक्ष देखील बनल्या होत्या आणि तो गट देखील त्यांचा आता ओबीसी पुरुषांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी दिग्गज नेत्यांना देखील याचा फटका बसत असला तरी ज्या काही महिला या ठिकाणी निवडून आल्या होत्या त्यांना देखील याचा कुठेतरी फटका बसलेला आहे. आपण जर एकूण जिल्ह्याचा विचार केला तर 4 मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार या ठिकाणी निवडून आले आहेत. तर साक्री मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाच्या ज्या काही आमदार आहेत मंजुळा गावित या निवडून आल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर महायुतीसाठी अत्यंत राजकीय पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे. एकीकडे आपण जर दुसरीकडे कुणाल पाटील जे होते जे राजकीय विरोधक म्हणून दर निवडणुकीमध्ये ते सामोरं जात होते आणि अत्यंत काटेकी टक्कर असं या ठिकाणी म्हटलं जात होतं. मात्र आता तेच कुणाल पाटील आता भाजपमध्ये गेल्यामुळे आता कुठेतरी महाविकास आघाडीला आता पुन्हा नवीन कसरत या ठिकाणी राजकीय कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला जरी या ठिकाणी पोषक वातावरण असलं तरी आता मनसे आता महाविकास आघाडीशी जोडला जाईल असं चिन्ह आता निर्माण झालं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये भाजप पक्षाने आपलं मनसे सहभागी झाल्यानंतर राजकीय समीकरण या निमित्ताने कुठे काही बदल होतात का हे देखील येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळं येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीला इतकी सोपी ही लढाई नसणार आहे. त्यांना या ठिकाणी अत्यंत मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण 4ही मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पालकमंत्री यांचा देखील मतदारसंघ धुळे शिंदखेडा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी मागच्या पंचवार्षिकच्या झेडपीच्या निवडणुकीमध्ये निर्विवाद वर्चस्व त्या ठिकाणी त्यांनी निवडून केलं होतं. शिरपूर असेल, शिरपूरमध्ये देखील अमृतभाई पटेल यांचा चांगलाच राजकीय दबदबा आपल्याला बघायला मिळत असतो. त्यामुळे हे 2 मतदारसंघ आपण जर यांचं भाजपसाठी पोषक असले तर एका बाजूला धुळे ग्रामीण मतदारसंघ होता ज्या ठिकाणी कुणाल पाटील यांचं वर्चस्व कायम होतं आणि ते काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडीसाठी ते फायद्याचं ठरवत होतं. मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप या ठिकाणी एक हाती सत्ता मिळवतं की महाविकास आघाडी आणि मनसे सहभागी झाल्यानंतर काय राजकीय समीकरण बदलतात हे देखील येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे. विनोद सर, धन्यवाद नागिन दिलेल्या या अपडेट्स बद्दल. आपण बघतोय की ही सगळी परिस्थिती होती आणि आता अहिल्यानगरमध्ये काय आपण जाणून घेऊयात. अहिल्यानगर जिल्हा परिषदेत आता इच्छुकांची गर्दी वाढली. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गटांमध्ये महिला आरक्षण जाहीर झाल्यानं नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. वाळकी गटामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब हराळ विरुद्ध अभिलाष घिगे यांच्या दरम्यान लढत होण्याची शक्यता आहे. चिंचोडीतून पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रवीण कोकाटे हे सुद्धा इच्छुक आहेत. प्रसाद शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देतील. प्रसाद, कशी समीकरणं मांडली जात आहेत? नक्कीच तर अहिल्यानगर जिल्हा परिषद मध्ये 75 गटांमध्ये 60% महिला आरक्षण झाल्याने नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. यामध्ये जर पाहिलं तर वाळकी गटामध्ये भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे समर्थक अभिलाष घिगे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे 3 वेळी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले बाळासाहेब हराळ यांच्यामध्ये सरळ लढत होऊ शकते. तर चिचुंडी पाटील गणामध्ये ठाकरे गटाचे प्रवीण कोकाटे यांच्या विरोधामध्ये भाजपचे उमेदवार मनोज कोकाटे या 2 बंधूंमध्ये देखील लढत होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर पारनेरमध्ये खासदार निलेश लंके यांचा बालेकिल्ला जरी असला तरी या ठिकाणी देखील आता सध्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून त्या ठिकाणी देखील महिला उमेदवार उभ्या राहण्यासाठी इच्छुक आहेत. एकंदरीतच भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले असतील, माजी खासदार सुजय विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडनं ज्या उमेदवारांना उमेदवारी निश्चित होईल त्या उमेदवारांनाच पाठबळ देण्यात येणार असं काही कार्यकर्त्यांकडनं सांगण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अद्यापपर्यंत निश्चित झालेले नाहीयेत. त्यामुळे आता खासदार निलेश लंके यांना देखील भाजपच्या माजी खासदार सुजय विखे असतील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे असतील यांच्या विरोधामध्ये लढत देण्यासाठी तयारी करावी लागणार आहे.
त्यामुळे इथं सुद्धा बिग फाईट होण्याची शक्यता आहे. धन्यवाद प्रसाद दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता हिंगोलीत काय नेमकं घडतंय हे आपण जाणून घेणार आहोत. हिंगोली जिल्हा परिषदेत पुसेगाव सर्कलमध्ये बिग फाईट होणार आहे. पुसेगावमध्ये प्रितेश सारडा विरुद्ध संदेश देशमुख अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. प्रितेश सारडा हे संतोष बांगर, आमदार संतोष बांगर यांचे कट्टर समर्थक आहेत, तर संदेश देशमुख हे ठाकरे गटाचे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना हिंगोलीत रंगणार आहे. आपले प्रतिनिधी समाधान कांबळे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. समाधान, हिंगोलीमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे हा सामना रंगणार आहे. पुसेगाव मधल्या लढतीबद्दल आपण माहिती घेतली, मात्र इतर ठिकाणी काय चित्र आहे? निश्चित विनोद सर, आपण जर बघायला गेलं तर हिंगोलीच्या सेनगाव तालुक्याचे पुसेगाव सर्कल आहे, त्यामध्ये बिग फाईट पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढाई पाहायला मिळणार आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये चक्क ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख हे उतरलेले आहेत. त्याचबरोबर आमदार बांगर यांचे समर्थक असलेले प्रितेश सारडा हे देखील याच मतदारसंघापासून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर जे आहे ते हात्ता सर्कल मधली ही निवडणूक देखील रंगतदार लढणार आहे. त्यामध्ये जे आहे ते अशोक इंगळे हे जे अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष हे देखील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अनिल कांबळे जिल्हाध्यक्ष जे आहेत ते वंचितचे शिरड शहापूर मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर जे आमदार मुटकुळे, जे विद्यमान आमदार मुटकुळे आहेत, त्यांचे चिरंजीव शिवाजी मुटकुळे हे देखील फाळेगाव मतदारसंघातून जिल्हा परिषदची निवडणूक लढवणार आहेत. एकंदरीत बघायला गेलं तर या संपूर्ण आतापर्यंत जे चित्र स्पष्ट झालेलं आहे त्यानुसार मोठमोठे दिग्गज जे आहेत या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जे काल जे आरक्षण लागू केलेलं आहे त्या आरक्षणानुसार अनेक जे इच्छुक आहेत त्यांचं स्वप्न भंगलेलं आहे. त्यामध्ये गोरेगाव जे जिल्हा परिषद सर्कल आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे समर्थक आहेत. त्याचबरोबर माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांचे समर्थक आहेत. आज जे आहे ते हिंगोली जिल्ह्यातील चित्र जे आहे ते काहीसं वेगळं असू शकतं, कारण शिंदे गटामध्ये आज जे आहे ते काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेसकडून 3 वेळेस विधानसभा लढवलेले आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई येथे प्रवेश केलेला आहे. त्यामुळे एकंदरीत हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचं ग्राउंड लेवलचं जे ते निवडणूक काहीशी रंगत असल्याचं दिसून येत आहे. सर, धन्यवाद समाधान दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता हिंगोलीनंतर जाऊयात वर्ध्यामध्ये काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच वर्ध्यात जोरदार लॉबिंग सुरू झालंय. अंकिता होले या तळेगावमधून लढण्यास इच्छुक आहेत, तर माजी झेडपी अध्यक्ष सरिता गाखरे या कन्नमवार सर्कलमधून इच्छुक आहेत. तर अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेले राणा रणनवरे हे हिंगणीतून लढण्यासाठी इच्छुक आहेत. निलेश बंगाले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत. निलेश, एकूणच तिथं सुमित वानखेडे आणि इतर अशा पद्धतीनं सामना रंगण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीनं राजकीय समीकरणं आखली जात आहेत? नक्कीच विनोद सर, वर्ध्यामध्ये खरं म्हणजे वर्ध्यामध्ये एक ऐतिहासिक असा निवडणूक ही होणार आहे. मी ऐतिहासिक यासाठी म्हणतोय की वर्ध्यामध्ये तब्बल 27 वर्षानंतर अनुसूचित जातीसाठी आरक्षण आलेलं आहे जिल्हा परिषद अध्यक्षाचं, आणि त्याच्यामुळे मोठी लॉबिंग जी आहे ती सुरू आहे. खरं म्हणजे प्रस्थापितांचं स्वप्न भंगलेलं आहे, कारण एससी राखीव अध्यक्षपदासाठी आल्या कारणामुळे अनेकांची स्वप्न भंगली असल्याने आता ते दुसऱ्यांना हातभार लावण्यासाठी मागे पुढे पाहत आहे, आणि तशा तयारी सुद्धा आता बॅकग्राऊंड मध्ये सुरू आहे. खरं म्हणजे वर्धा जिल्ह्यातील 3 मतदारसंघामध्ये 3 तालुक्यामध्ये एससीच्या 7 प्रभागाचे राखीव करण्यात आली आहे सीटा. याच्यामध्ये वर्धा, देवडी आणि आर्वी या 3च तालुक्यामधून अध्यक्ष हा झेडपीचा असू शकतो. त्याच्यामुळे या 3ही तालुक्यातील नेते जे आहेत हे कामाला लागले आहे. आर्वी मधून आमदार सुमित वानखेडे आहेत, तिकडे देवडीमध्ये राजेश बकाने आहे, आणि वर्ध्यामध्ये तर पालकमंत्री स्वतः पंकज भोयर आहे. या सर्व समीकरणाला अनुसरून मोठी अशी लॉबिंग सुरू आहे. आणि खरं म्हणजे भाजपमध्ये सध्या जी इनकमिंग सुरू आहे त्या इनकमिंगच्या अनुषंगाने नेत्यांना सुद्धा प्रश्न पडला आहे की आता उमेदवारी द्यायची कोणाला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता प्रतिस्पर्धी ठरणार आहे, आणि याच्यामध्ये जर म्हणजे युती झाली तर युतीमध्ये सुद्धा काही जागा सुटण्याची शक्यता आहे. पण या सर्व विषयाला अनुसरून एक गोष्ट मात्र नक्की आहे की महिला राज वर्धेच्या मिनी मंत्रालयामध्ये नक्कीच येणार आहे. महिलांना प्रचंड मोठी संधी आहे, आणि तिकडे जर आपण बघितलं तर अपक्ष सुद्धा लढण्याची काहीची तयारी आहे. ते समाजसेवेमध्ये त्यांचा मोठा हातभार आहे, परंतु काही पक्ष त्यांना तिकीट देण्यासाठी मागे पुढे जर पाहत असतील तर ते अपक्ष सुद्धा लढायला तयार आहेत. कारण का आता जर नाही लढलो तर 5 वर्ष वाया जातील हे त्यांचं म्हणणं आहे, आणि समाजसेवेसाठी एक दिवस त्यांच्यासाठी महत्वाचा आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वर्ध्यामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे, आणि वर्ध्यामध्ये तर बहुतांश मोठे उमेदवार जे आहे हे
कामाला लागले आहे. तिकीट भेटो अथवा न भेटो आपण कामाला लागायचं आणि उमेदवारी म्हणजे निवडणूक लढायची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये जर कोणाला उमेदवारी जाहीर राष्ट्रीय पक्षाने केली नाही तर ते अपक्ष सुद्धा आपली चूळ मांडण्याच्या तयारीत आहेत. विनोद सर, धन्यवाद निलेश दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल. आपण बघतोय की जिल्हा परिषदेचं आरक्षण कालच जाहीर झालं आणि त्यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर कसलेली आहे आणि त्या दृष्टीनं नियोजनाला सुरुवात झालेली आहे.